Account which is prepared at the end of every financial year is called as final account. प्रत्येक फायनान्शियल इयरच्या एंडिंगला फायनल अकाउंट हे प्रिपेअर केलं जातं. त्यानंतर पुढं सांगितलंय फायनल अकाउंट इज द ग्रुप ऑफ इन्कम स्टेटमेंट अँड बॅलन्स शीट. फायनल अकाउंट हे इन्कम स्टेटमेंट आणि बॅलन्स शीट प्रिपेअर करतं. असे दोन ग्रुप पाडलेले आहेत. इट इज कंपल्सरी फॉर एव्हरी जॉईंट स्टॉक कंपनी टू प्रिपेअर फायनल अकाउंट ॲट द एंड ऑफ एव्हरी अकाउंटिंग इयर. काय सांगितलं या ठिकाणी, तर अकाउंटिंग जे आहे फायनल अकाउंट हे कंपल्सरी आहे जॉईंट स्टॉक कंपनीसाठी आणि ते प्रत्येक वर्षाच्या शेवटी अकाउंटिंग इयरला ते तुम्हाला फायनल अकाउंट प्रिपेअर करावं आणि करावंच लागतं. ओके. त्यानंतर पुढं सांगितलंय की इन अकाउंटिंग फायनल अकाउंट रेफर टू प्रिपरेशन ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट which are prepared on the basis of ट्रायल बॅलन्स. ते जे फायनल अकाउंट मध्ये प्रॉफिट लॉस आणि बॅलन्स शीट तयार केलं जातं ते ट्रायल बॅलन्सच्या बेसिस वरती ते प्रिपेअर केलं जातं. टू ॲनलाइज द फायनान्शियल पोझिशन ऑफ द कंपनी. कशासाठी तयार केलं जातं, तर फायनान्शियल पोझिशन जी आहे कंपनीची ती ॲनलाइज करण्यासाठी तुमचं फायनल अकाउंट तयार केलं जातं. नंतर आहे ट्रायल बॅलन्स इज द लिस्ट ऑफ डेबिट अँड क्रेडिट बॅलन्स ऑफ लेजर अकाउंट. ट्रायल बॅलन्सला जे डेबिट आणि क्रेडिटचे बॅलन्स असतात ते लेजर अकाउंट वरून तयार झालेले असतात. ॲज पर द कंपनी ॲक्ट 2013 कंपनी फायनल अकाउंट इज प्रिपेअर इन द टू पार्ट विथ द हेल्प ऑफ नोट्स. कंपनी फायनल अकाउंट मध्ये टू पार्ट विथ द हेल्प ऑफ नोट्स, जे काही शेड्यूल नुसार आपल्याला वर्किंग नोट तयार करावे लागणार आहेत त्या वर्किंग नोट तयार करून आपल्याला फायनल अकाउंटच्या जे काही पार्ट आहेत ते पार्ट्स तयार करायचे आहेत. या ठिकाणी खाली पार्ट सांगितलेले आहे. पार्ट 1 बॅलन्स शीट, पार्ट 2 स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस. ठीक आहे. त्यामध्ये आपलं शेड्यूल नुसार आपल्याला जायचं आहे. तर खाली ॲप्लिकॅबिलिटी ऑफ शेड्यूल नंबर 3 या ठिकाणी सांगितलेलं आहे. या शेड्यूलच्या अधीन राहून आपल्याला फायनल अकाउंट या ठिकाणी प्रिपेअर करायचे आहेत. तर अकाउंटिंग ट्रीटमेंट मध्ये काय सांगितलंय, पुढचा पॉइंट आहे अकाउंटिंग ट्रीटमेंट. प्रिपरेशन ऑफ बॅलन्स शीट. फर्स्ट आहे प्रिपरेशन ऑफ बॅलन्स शीट. नेक्स्ट आहे प्रिपरेशन ऑफ स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस आणि तिसरा आहे प्रिपरेशन ऑफ नोट्स. म्हणजे आपल्याला फर्स्ट प्रिपेअर करायचंय बॅलन्स शीट, नंतर आहे स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस आणि नंतर नोट्स. या ठिकाणी 3 ट्रीटमेंट आहेत. तर आपण 3 ट्रीटमेंट पैकी आपण पहिली ट्रीटमेंट बघणार आहोत, प्रिपरेशन ऑफ बॅलन्स शीट. आता बॅलन्स शीट म्हणजे काय हे तुम्हाला माहितीच आहे, त्यामुळे जास्त एक्सप्लेन करायची काही गरज नाही, है की नाही. बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट शोइंग फायनान्शियल पोझिशन ऑफ द कंपनी ॲट द एंड ऑफ एव्हरी इयर. एंड ऑफ एव्हरी फायनान्शियल इयर. म्हणजे बॅलन्स शीट हे जे आहे ते स्टेटमेंट आहे आणि ते कशासाठी वापरलं जातं, तर शोइंग फायनान्शियल पोझिशन ऑफ द कंपनी ॲट द एंड ऑफ एव्हरी फायनान्शियल इयर. प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी फायनान्शियल किंवा आर्थिक स्थिती जी आहे बिझनेसची ती या बॅलन्स शीट मधून दर्शवली जाते. ओके. त्यानंतर इट रिप्रेझेंट ऑल asset owned by the joint stock company at a particular moment or time and the claim of the owner and outside against those assets at that time.
Balance sheet is true only on a given date. Balance sheet of a company is treated as a mirror of a business because it indicate true and fair financial condition of the given date. जे काही दिलेल्या डेट नुसार ट्रान्झॅक्शन असतील त्यानुसार तुमची जी काही फायनान्शियल पोझिशन आहे ती एकदम करेक्ट तुम्हाला दर्शवली जाते ॲज अ ट्रू अँड फेअर फायनान्शियल कंडिशन ऑन द गिव्हन डेट. ॲज पर शेड्यूल नंबर 3 of Companies Act 1930, Companies Act 2013, the balance sheet of a company is divided in equity and liability and assets which included. पहा जे काही बॅलन्स शीट आहे ते दोन प्रकारामध्ये विभागलेलं आहे. एक म्हणजे इक्विटी अँड लायबिलिटीज आणि दुसरा असेट्स. ओके, तर त्यामध्ये काय काय इन्क्लूड आहे ते आपल्याला खाली दाखवलेलं आहे. इक्विटी अँड लायबिलिटीज इट्स इन्क्लूड फॉलोइंग 4 हेड्स. ओके, फर्स्ट हेड आहे शेअर होल्डर्स फंड. नेक्स्ट आहे शेअर ऍप्लिकेशन मनी पेंडिंग अलॉटमेंट. त्यानंतर थर्ड जे काही हेड आहे नॉन करंट लायबिलिटीज आणि फोर्थ हेड आहे करंट लायबिलिटी. नंतर आहे असेट्स. आता असेट्स मध्ये काय काय इन्क्लूड आहे ते खाली सांगितलंय. इट्स इन्क्लूड फॉलोइंग 2 हेड. लायबिलिटी मध्ये 4 हेड आहेत आणि असेट्स मध्ये मात्र 2 हेड आहेत. तर त्या 2 हेड पैकी नॉन करंट असेट आणि करंट असेट अशा प्रकारचे 2 हेड आहेत. ठीक आहे. त्यानंतर फॉर्मॅट दिलेला आहे आपला बॅलन्स शीटचा. आता बॅलन्स शीटचा फॉर्मॅट कसा असणार आहे तुम्हाला ज्यावेळेस आपल्याला एक्झाम्पल सोडवायचे आहेत त्यावेळेस तुम्हाला हा फॉर्मॅट पाठ असणं आवश्यक आहे किंवा येणं आवश्यक आहे. या ठिकाणी फॉर्मॅट दिलाय बॅलन्स शीट ॲज ऑन काय डेट असेल तर ती या ठिकाणी डेट लिहावी लागणार आहे. नेम ऑफ कंपनी, कंपनीचं नाव तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेलं असेल. अमाऊंट इन रुपीज, लॅक मध्ये असेल तर लॅक मध्ये, रुपीज मध्ये असेल तर रुपीज मध्ये. ठीक आहे. नंतर तुम्हाला या ठिकाणी पर्टिक्युलर नोट नंबर, त्यानंतर CY म्हणजे करंट इयर आणि प्रिव्हियस इयर अशा ठिकाणी तुम्हाला कॉलम करायचे आहेत. ठीक आहे. आता खाली आपल्याला वरती जे काही इक्विटी अँड लायबिलिटी आणि असेट सांगितलंय त्या प्रकारे तुम्हाला या ठिकाणी इक्विटी अँड लायबिलिटी दिसत आहे. त्या ठिकाणी पहिलं आहे शेअर होल्डर फंड. या ठिकाणी शेअर होल्डर फंड आलेला आहे. परंतु शेअर होल्डर फंड मध्ये आता सब हेड ABC झालेले आहेत. बरोबर. मग त्यामध्ये शेअर कॅपिटल असेल, रिझर्व्ह अँड सरप्लस असेल, त्यानंतर मनी रिसिव्ड अगेन्स्ट शेअर वॉरंट असेल. हे तुम्हाला ज्यावेळेस प्रॉब्लेम सोडवायचे आहेत त्यावेळेस तुम्हाला माहिती असले पाहिजे. शेअर कॅपिटल ला किती नोट नंबर द्यायची, रिझर्व्ह अँड सरप्लस ला किती द्यायची, मनी रिसिव्ड अगेन्स्ट शेअर वॉरंटला या ठिकाणी नोट्स नंबर दिलेला नाही. तर 3 नंबर कशाला दिलाय तर नॉन करंट लायबिलिटीला. नंतर नॉन करंट लायबिलिटी मध्ये पुन्हा 4 टाइप पडतात. लॉंग टर्म बॉरोविंग, डिफर्ड टॅक्स लायबिलिटीज, अदर लॉंग टर्म लायबिलिटीज आणि नंतर आहे लॉंग टर्म प्रोव्हिजन. असे 4 प्रकार पडतात. नंतर आहे करंट लायबिलिटीज. हे तुम्हाला फॉर्मॅट जो आहे तो पाठच करावा लागणार आहे. तर नॉन करंट लायबिलिटी मध्ये ए आहे शॉर्ट टर्म बॉरोविंग, सेकंड ट्रेड पेबल, अदर करंट लायबिलिटी आणि शॉर्ट टर्म प्रोव्हिजन. अशा प्रकारे 4 हेड पडतात. हे झालं आता लायबिलिटी साइडचं. असेट साइड मध्ये या असेटच्या कॉलम मध्ये नॉन करंट असेट आणि करंट असेट असे 2 मेन हेड आहेत. तर नॉन करंट असेट मध्ये एक फिक्स असेट आहे. त्यामध्ये टँजिबल असेट, इनटँजिबल असेट, कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस, इनटँजिबल असेट अंडर डेव्हलपमेंट अशा असेटचे प्रकार. नंतर नॉन करंट इन्व्हेस्टमेंट, डिफर्ड टॅक्स असेट, लॉंग टर्म लोन अँड ॲडव्हान्सेस आणि अदर नॉन करंट असेट अशा प्रकारचे नॉन करंट असेटचे प्रकार पडतात. त्यानंतर खाली आहे करंट असेट. करंट असेट मध्ये करंट इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेंटरी, ट्रेड रिसिवेबल, त्यानंतर कॅश अँड कॅश इक्विपमेंट
आणि शॉर्ट टर्म लोन अँड ॲडव्हान्सेस, अदर करंट असेट. ओके. आता हा जो फॉर्मॅट आहे, या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला कसं बॅलन्स शीट तयार करायचं आहे हे आपण पुढे बघणारच आहोत प्रॉब्लेम मध्ये. सपोज आता टँजिबल असेट जर असेल तर टँजिबल असेट मध्ये काय काय येणार आहे? लँड, फर्निचर, फिक्स्चर, हे की नाही, बिल्डिंग, मशिनरी, हे जे आहे टँजिबल असेट मध्ये. तर हे तुम्ही या 8 नंबर हेड अंडरच तुम्हाला टँजिबल असेट टाकावे लागणार आहे. कारण ज्यावेळेस आपण नोट्स, वर्किंग नोट्स करणार त्यावेळेस आपल्याला प्रत्येक हेडची वर्किंग नोट करून त्याची टोटल करायची आणि नंतर या ठिकाणी फॉर्मॅट मध्ये आपल्याला अमाऊंट लिहायची असते. तर आता आपण बॅलन्स शीट बघितलं. नंतर आहे आपलं स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस. आता स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट लॉस मध्ये काय बघायचं आहे आपल्याला? तर स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस इज ट्रीटेड ॲज इन्कम स्टेटमेंट of the joint stock company. It show the transaction of income and expenditure. Prepare. ज्यावेळेस आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर मेन्शन करणार आहोत त्यावेळेस त्यामधून इन्कम की एक्सपेन्सेस हे आपल्याला ठरवायचं आहे. त्यानंतर फॉर धिस पर्पज it match the revenue and cost incurred in the process of earning revenue and show the net earn or loss suffered during the accounting period. अकाउंटिंग पिरियड मध्ये नेट प्रॉफिट झालाय की नेट लॉस झालाय हे ठरवण्यासाठी आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे तयार करावं लागणार आहे. Income and expenses are the basic two part of the profit and loss statement. Income and expenses are explained as follows. इन्कम आणि एक्सपेन्सेस या ठिकाणी खाली आपल्याला सांगितलेले आहे. आता इन्कम मध्ये काय सांगितलंय तर इट्स इन्क्लूड फॉलोइंग टू हेड ओनली, रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन आणि अदर इन्कम. इन्कम मध्ये काय असणार आहे तर रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन आणि अदर इन्कम. आता सपोज रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन मध्ये फॉर एक्झाम्पल सेल्स, जे काही सेल्स असेल ते रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन मध्ये येईल, म्हणजे विक्री पासून मिळणारा इन्कम, दॅट इज कॉल्ड ॲज इन्कम फ्रॉम रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन. ठीक आहे. अदर इन्कम मध्ये काय येऊ शकतं तर फॉर एक्झाम्पल इन्कम रिसिव्ड, कमिशन रिसिव्ड, डिव्हिडंड रिसिव्ड, एक्सेट्रा. त्यानंतर खाली एक्सपेन्सेसचं हेड आहे. इट्स इन्क्लुडिंग फॉलोइंग 7 हेड ओनली. फर्स्ट आहे कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम, सेकंड परचेस ऑफ स्टॉक इन ट्रेड, चेंज इन इन्व्हेंटरी, एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस आणि फायनान्स कॉस्ट. ठीक आहे. नेक्स्ट पेज वरती 2 हेड आहेत, डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस आणि अदर एक्सपेन्सेस. जर काही लक्षात नाही आलं तर तुम्ही अदर एक्सपेन्सेसच्या अंडर ते टाकू शकता. ठीक आहे. स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस इज प्रिपेअर विथ द हेल्प ऑफ नोट्स नंबर 15 to 21. नोट नंबर 15 to 16 are related with the income and note number 17 to 21 are related with the expenses. 15 ते 21 या नोट नंबर मध्ये तुम्ही प्रिपेअर करू शकता हे स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस. त्यापैकी 15 आणि 16 जे काही हेड आहेत, 15 आणि 16 नोट नंबर आहे ते इन्कम दर्शवतंय आणि 17 ते 21 जे हेड आहे ते एक्सपेन्सेस दर्शवतंय, या ठिकाणी सांगितलेलं आहे. स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस फॉर द इयर एंडेड आणि कंपनीचं नाव, पर्टिक्युलर नोट CY रुपीज, PY रुपीज. त्यामध्ये पहिलं आहे इन्कम, रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन आणि अदर इन्कम. या ठिकाणी टोटल रेव्हेन्यू आपला जनरेट होईल. नंतर बी आहे लेस एक्सपेन्सेस. मग इन्कम मधून जेवढे काही खर्च आहे ते काय करायचे, लेस करायचे. त्यामध्ये कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम असेल, परचेस ऑफ स्टॉक इन ट्रेड असेल, चार्जेस
चेंजेस इन इन्व्हेंटरी, एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस, फायनान्स कॉस्ट, डेप्रिसिएशन अँड अमोर्टायझेशन एक्सपेन्सेस आणि अदर एक्सपेन्सेस. अशा प्रकारे नोट नंबर 17 to 21 या ठिकाणी लेस करून मिळणार आहे आपल्याला. या ठिकाणी बघा ए मायनस बी लिहिलेलं आहे, म्हणजेच या ए मधून बी ची जी काही टोटल येईल ती लेस करायची, मग प्रॉफिट मिळेल आपल्याला. परंतु प्रॉफिट जो आहे तो बिफोर एक्झम्पशनल अँड एक्स्ट्रा ऑर्डिनरी आयटम यामध्ये इन्क्लूड नसतानाचा तो प्रॉफिट असेल. तर ते जर लेस केले एक्स्ट्रा ऑर्डिनरी आयटम, एक्सेप्शनल अँड एक्स्ट्रा ऑर्डिनरी आयटम या ठिकाणी जर लेस केले तर आपल्याला मिळेल प्रॉफिट बिफोर टॅक्स, टॅक्स पेड करण्याच्या अगोदरचा प्रॉफिट. त्यानंतर लेस टॅक्स एक्सपेन्सेस, जर टॅक्स एक्सपेन्सेस जर लेस केले तर त्यामध्ये करंट टॅक्स आणि डिफर्ड टॅक्स असे दोन प्रकार पडतात. तर या अमाऊंट मधून जर टॅक्स लेस केले तर शेवटी मिळणार आहे आपल्याला प्रॉफिट ऑब्लिक लॉस फॉर द पिरियड. जे काही पिरियड दिलेला असेल त्या पिरियड मधला प्रॉफिट किंवा लॉस या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. आणि खाली आपल्याला प्रिपरेशन ऑफ नोट्स या ठिकाणी दिलेले आहेत. तर प्रिपरेशन ऑफ नोट्स मध्ये नोट्स तयार करायचे असतात आपल्याला. म्हणजे सपोज इन्कम फ्रॉम ऑपरेशन आहे, याला आपण वर्किंग नोट नंबर किती देणार 15. मग इन्कम फ्रॉम ऑपरेशन मध्ये फॉर एक्झाम्पल सेल्स येतो बरोबर, तर ट्रायल बॅलन्सला आपल्याला सेल दिलेला असेल आणि तो सेल इथं इन्कम फ्रॉम ऑपरेशन मध्ये घ्यायचा, त्याची टोटल करायची, ती वर्किंग नोट्स क्लोज करून त्याचा जो बॅलन्स असेल तो या ठिकाणी आपल्याला वर्किंग नोट नंबर 15 मध्ये घ्यायचा असतो. अशा प्रकारे प्रत्येक हेडच्या आपल्याला काय कराव्यात लागणार आहेत वर्किंग नोट. ओके, वर्किंग नोट तयार करूनच आपल्याला इकडं त्या अमाऊंट घ्यायच्या आहेत. मग वर्किंग नोट आपल्याला खाली दिलेले आहेत. वर्किंग नोट नंबर 1 ते 7 ह्या लायबिलिटीच्या आहेत. 1 to 7 ज्या वर्किंग नोट आहेत त्या कशाच्या आहेत लायबिलिटीच्या. या ठिकाणी सांगितलंय 8 to 14 नंबर काय असेट्स. आता आपण बघितलं 15 and 16 नोट नंबर ज्या आहेत त्या इन्कम रिलेटेड आणि 17 to 21 ज्या आहेत त्या एक्सपेन्सेसच्या वर्किंग नोट आहेत. या ठिकाणी वर्किंग नोट नंबर पहिली दिसते बघा शेअर कॅपिटल. त्यानंतर वर्किंग नोट नंबर आहे 2 रिझर्व्ह अँड सरप्लस. मग आपण जे काही माग बॅलन्स शीट बघितलं त्यामध्ये वर्किंग नोट किंवा स्टेटमेंट ऑफ बॅलन्स शीट अँड प्रॉफिट अँड लॉस आहे, त्याच्यात प्रत्येक हेडच्या अंडर काय काय इन्क्लूड आहे ते या ठिकाणी सांगितलंय. सपोज शेअर होल्डर असेल मग त्यामध्ये ऑथोराइज कॅपिटल, इश्यूड कॅपिटल, सबस्क्राईब कॅपिटल, पेड अप कॅपिटल अशा प्रकारे कॅपिटल इन्क्लूड होतात. रिझर्व्ह अँड सरप्लस मध्ये रिझर्व्ह आणि सरप्लस अशा दोन प्रकारचे हेड असतात आणि त्यामध्ये ते इन्क्लूड होतात. मग सपोज रिझर्व्ह जर असेल तर मग त्यामध्ये जनरल रिझर्व्ह, त्याला रेव्हेन्यू फंड असं म्हणतात. फंड किंवा रिझर्व्ह जर शब्द दिसला तर तो आपण रिझर्व्ह अँड सरप्लस अंडर टाकणार. आणि सरप्लस जे आहे ते जो काही बॅलन्स शीट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे काही स्टेटमेंट बनवणार आहोत त्याचा असणारा बॅलन्स किंवा प्रॉफिट तो या ठिकाणी आपण ओपनिंग बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा करंट इयर प्रॉफिट जो आहे तो या ठिकाणी ऍड करणार. ओके, त्यानंतर नेक्स्ट हेड आहे नोट नंबर 3 लॉंग टर्म बॉरोविंग. असे आपल्याला टोटल हेड किती आहेत तर 21 हेड आहेत. या ठिकाणी बघा 1 ते 7 लायबिलिटीज आहेत, नंतर 8 ते 14 असेट आहे, 15-16 इन्कम आणि त्यानंतर 17 ते 21 एक्सपेन्सेस. अशा प्रकारे आपल्याला वर्किंग नोट नंबर बघायचे आहेत. तर ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल